ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जिले. बघा, हरिपाठातील हा 20 क्रमांकाचा अभंग आहे. काही ठिकाणी 19 नंबर आहे, काही ठिकाणी 20 नंबर आहे. ब्रह्मानंदम परमसुकलम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्यांचे किल्या स्मरण होई सकळी विद्यांचे अधिक्रम तेची वंदुसी चलन श्रीगुण ते नमस्कारतम. ओम नम ज्ञानेश्वरा करुणा कराया दळा तुमचा अनुग्रह लावलो पावन झालो चराचरी. माऊली श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद. श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद. रामदास बाबा सद्गुरु शिंदे महाराज की जय सच्चिदानंद. सद्गुरु तुकाराम बाबा की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. बघा, माऊली म्हणतात वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. सर्व सारांचं सारखं आहे हरिनाम. त्यांनी सांगितलं चहू वेदे जाण शाही शास्त्र कारण. 18 पुराण 18 पुराण कोणाला गाता? हरिसी गाता. मग त्यांनी काय सांगितलं? मंथुनी नवनीता तैसे घे अनंतान वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. त्यांनी सांगितलं एक हरी आत्मा जीव शिव समन वाया तू दुर्गम घाली म्हण. बाबा, बाकीच्या ठिकाणी मनच घालू नको. सर्वांच्या हृदयात काय आहे? तोच भगवंत आहे. तुकाराम महाराज सोप्या भाषेत म्हणतात, चाले हे शरीर कोणाची आसते. चाले हे शरीर कोणाची आसते. कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नका त्यांनी सांगितलं. मग आपलं शरीर कोणाच्या सत्तेने चालतं हो? तुकाराम महाराज सोप्या भाषेत चालतात, मराठी भाषा ही. चाले हे शरीर कोणाचे सत्तेने कोण बोलतो? जो आपल्याला ऐकायला लावतो, पाहायला लावतो, तोच खरा भगवंत आहे. आपलं शरीरच त्याच्या सत्तेने चालतं बोलतं. त्यांनी सांगितलं निघून गेला वारान खाली राहिला पसारा. नाकातली हवा संपली म्हणजे काय म्हणता? उचला आता. मग काय करायला पाहिजे? नाम मंत्र जप कोठी जाईल पाप. आणि कृष्ण नामे संकल्प धुरी निज वृत्ती काढी. सर्व मायातून इंद्रिया सवडी लपू नको. मग तीर्थवरती भाव धरी रे करून शांती द्या. पण अगोदर आतला जाणून घ्या, मग बाहेर फिरा. त्यांनी सांगितलं नांदतो देवा आपल्या अंतरी. शोधिसी मानवा रावळी मंदिरी. किंवा कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आतला उपाशी राहिला बाहेर किती आपण भ्रमण केलं, सापड का? त्यांनी सांगितलं मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे जगाची या मिळे न दिसती. दिसते जनिवनी प्रत्यक्ष दिसते एका जनार्दनी. हरी बोलायला सांगितले त्यांनी आपल्याला फक्त. पण आपण नेमकं हरीच बोलत नाही, बाकी सर्व गोष्टी बरोबर करतो. त्यांनी सांगितलं हरे उच्चारणी अनंत पापरासी. जातील लयाक्षी क्षण मात्रे तृण अग्नी मिळे. समरस झाले तैसे नाम केले जपता हरीचे. त्या हरिनामात एवढी प्रचंड शक्ती. बघा, गवताच्या अनेक गंजा आहे, पण एवढी काडी काय करी त्याला भस्मसात करून टाकते का नाही? तसं आपल्या या शरीरात आतमध्ये काय बसले? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षडविकार आहे. मग या षडविकारांचं शालन कशाने होईल हो? ते फक्त हरिनामानेच होणार आहे, यात काही शंका नाही. पण आपण हरिनामच घ्यायला तयार नाही. आपण किती जणांनी सद्गुरूला शरण गेलो. आपण आत्मज्ञानी सद्गुरू पाहिजे बरं का या जीवाला. खरं सांगायचं म्हणजे बा, हे समोरच बसलेले जगासारखे वा त्या जगासारख्या सर्व गोष्टी करताना दिसतात, पण खूप वेगळे ते आतून वेगळे. मग तुम्हाला ते खरं सुख जर प्राप्त करून घ्यायचं आहे ना, अट्टहास करा आणि लवकर त्यांना तुम्ही शरण जा. आणि त्यांच्याकडे जे गुह्य नाम आहे, मग या जीवाला कशाची गरज आहे? जे महादेवानी पार्वतीला एकांतात गुहेत जे नाम दिलेले ना, त्या नामाची आम्हाला गरज आहे.
सर्वांची हवा एक आहे, पाणी एक आहे, आणि देव का वेगळा आहे का हो? देवसुद्धा एकच आहे. मग त्यांनी सांगितलं आपुला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नवी. एकच भगवंत आहे, मग त्या एक भगवंताची अनुभूती कशी घेणार आहे? मग ते ज्ञान प्राप्त होणं या जीवाला मध्ये ज्ञानेश्वरीत पहिल्याच ओळी सांगितले, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति नावे तरी संताया बजावे सर्वसुसी. ते ज्ञान प्राप्त करून देणारे संत तू आम्हाला भेट. या जगात तर संतांचा बाजार भरलेला आहे हो. नुसतं भगव कपडे घातलेले जाडी जात वाटले यांना संत म्हणाल का तुम्ही? ते ज्ञान प्राप्त करून देणार संत तू आम्हाला भेटे. बाबा मला विसरले तरी चालल, पण मी जे गुह्य नाम देईल ना त्याला तुम्ही विसरू नका, असं ते गुह्य नाम. मग त्यांनी त्याला आधीच गुह्य करो नये प्रगट, मोडील भक्तीची वाट. संतांचं कोप होतं ते ज्ञान प्रगट केल्यावर. बघा, एक तास उरला खटवांग रायाची, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. मरणाच्या क्षणी खटवांग रायला एक तास उरला होता, तरी त्याला ते हरिनाम भेटलं आणि त्याची धन्यता तिथंच झाली. मग त्यांनी सांगितलं ओळखीला हरी सापडला पोटी, ओळखीला हरी सापडला पोटी. होता त्याची भेटी दुःख कैसे. त्यांनी सांगितलं नर अथवा नारी, स्त्री असो किंवा पुरुष असो, हो का किती दुराचारी जरी असला, मुखी गाता हरी पवित्र आहे. तो पवित्रच आहे. पवित्र ते कुळ. त्यांनी सांगितलं कोणाचं कुळ पवित्र आहे? पवित्र ते कुळ, धन्य त्याची माय. हरिमुखी गाय नित्य नेमे. त्यांनी सांगितलं काम क्रोध लोभ ज्याचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येते. मग हे वैष्णवांचं गुह्य आहे. खरा भक्ती मार्ग आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे हो. त्यांनी सांगितलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व हे प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेमर पावे. ह्या जगात फक्त प्रेम सत्य आहे. मग त्यांनी सांगितलं प्रेम नव्हे सांगता, प्रेम नव्हे दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. एकमेकाचं चित्त जाणं खरं प्रेम का खोटं प्रेम. मग त्यांनी सांगितलं प्रेमाविन भजन, नाकाविन मुथी, अर्थाविन पोथी वाचू नये. त्यांनी सांगितलं कुंकवा नाही ठावे म्हणे मी आव. जिला कुंकवाचाच पत्ता नाही ती म्हणते मी आहे वे. भावेने देऊन कैसा पावळे. भगवंत फक्त भावाने आकळला जातो. भाव बळी आकळे एरवी नाकळे करतरी आवळे. मग हा भाव तयार व्हायला पाहिजे आपल्याला. आपल्या जीवामध्ये आतमध्ये भाव तयार व्हायला पाहिजे ना. मग हा भाव कशाने तयार होईल? मग हरिपाठातच सांगितलं आहे एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरे विरळा जाणे. विरळ कोण जण जाणता त्यांना शरण जावो, या जीवाचा उद्धार होईल. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. आणि त्या हरिपाठातले 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम. सर्व मार्गांच्या वरिष्ठ काय आहे? हरिनाम. सर्व मार्ग वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती. मग या जीवाचा जप कसा आला पाहिजे? अजपा जपणे उलट प्राणाचा तेथे मनाचा निजारासी अजप झाला पाहिजे. मग या जीवाला कशाची गरज आहे? बोधाची गरज आहे खऱ्या अर्थी. मग आपल्याला बोध झाला का? त्यांनी सांगितलं बोध दिला मज सांगाते, मार्ग दावीला नीट. काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागली ओढाळ. कौनामी शरण जाऊ, दृष्टी देई निरमळ. खरंय का नाही? ह्या जीवाला बोधाची गरज आहे. लावूनी हात कुरवाळीला माता, सांगितले चिंता. संत काय करता? हात लावी त्या माथ्याला, माथा कुरवाळचा आणि सांगितली चिंता न करावी. मग ज्यावेळेस या जीवाला बोध होईल, बोध दिला मग सांगती. मग या बोध जर दिला या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण त्या संतांना शरण गेलं पाहिजे हो आपण. संत ही पदवी त्या ज्ञानाला आहे बरं का. ते ज्ञान जे महादेवानी पार्वतीला एकांतात गुहे दिलेले.
बघा, बालवयात संत कबीरदास भक्तीत लीन झाले होते. 15-16 वर्षाचे असतील कबीरदास, पण त्यांना वैराग्य तयार झालं. हे नश्वर जीवन आहे, इथं आपल्याला एक दिवस काय व्हायला नाही, मृत्यू पावणारे आपण, एक दिवस इथून निघून जाणारे आपण. आणि पूर्वीच्या काळी आठवडे बाजार असायचे आणि ते बाजारात फिरत असताना बाल कबीरदास ते फिरत असताना त्यांनी एक वाण्याची महिला दळण दळताना दिसली. मोठं जातं होतं. ती काय करायची, गहू घ्यायची, त्या जात्यात टाकायची आणि त्याचं पीठ होऊन बाहेर यायचं. बाळ कबीरदास एकटक लावून त्या जात्याकडे बघत होते आणि डोळ्यातून अश्रुधारा होत होत्या त्यांच्या. बाजारातली मंडळी जमा झाली. बाळ तू का रडतोस, बाळ तू का रडतोस, पण बाळ काही उत्तर देईना. त्यावेळेस निपट निरंजन नावाचे साधू आले, मस्तकावर हात ठेवला. बाळ तू का रडतोस, बाळ तू का रडतोस. मग बाळ बोलू लागले, महाराज महाराज म्हणे, जसं ह्या गव्हाच्या दाण्याचं पीठ होतं ना, तसं आपल्या ह्या भवसागरात एक दिवस पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. बस एवढंच आहे. त्यांनी काय केलं, ते जातं घेतलं, असं वरती करायला लावलं आणि त्याच्या जे खुंट्याला दाणे होते ना, ते तसेच होते खुंट्याला जे चिपकलेले. बघ, हे दाणे तसेच चिपकलेले. मग आत्मज्ञानी संतांना तू शरण जा, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्या काळात रामानंद स्वामी आत्मज्ञानी संत पुरुष होते. तू त्यांना शरण जा, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग बाल कबीरदास रामानंद स्वामींच्या शोधार्थ निघाले. आणि शोधता शोधता एक दिवस अचानक भेट झाली, हेच रामानंद स्वामी. पण रामानंद स्वामी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, तसेच निघून गेले ते. यांनी अट्टहास केला, मी रामानंद स्वामींच्या आश्रमावरती जाईल, मी त्यांच्याकडून दीक्षा घेईल, ह्या जीवनाचं सार्थक करून घेईल. मग आपल्याला वाटतं का आपल्या ह्या जीवनाचं सार्थक व्हायला पाहिजे, मग आपण गळ्यात माळ घालायला पाहिजे, अशा साधूला शरण झालं पाहिजे, असं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. मग त्यांना तो अनुताप तयार झाला. मग ते त्यांच्या आश्रमावरती गेले. रामानंद स्वामी असे समोर बसलेच होते. लांबूनच दंडवत घातला. यांनी बघितलं रामानंद स्वामी त्याच्याकडे आणि सांगितलं, चालता हो म्हणे, तू मुस्लिम समाजाचा यवन वंशातला आहे, तुला अनुग्रह देता येणार नाही म्हणे. आता बघा, इतकं ते बाल हताश झालं बाल कबीरदास. मला तर रामानंद स्वामींनाच गुरु करायचे, पण काय करणार. मग त्यांनी एक युक्ती लढवली. रामानंद स्वामी ज्या नदीवर स्नानावर जायचे ना, त्या पायऱ्यांवरती ते बाल कबीरदास झोपू लागले. संतांचा स्पर्श कमीत कमी माझ्या अंगाला लागेल, माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असेच बरेच दिवस लोटले गेले. खरोखर रामानंद स्वामींना एक दिवस उशीर झाला आणि ते घाई गडबडीत चालले असता त्यांची लाथ नेमकी बाल कबीरदासांना लागली. बघा, त्यांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळुनी जाये, मग राम नामे उपजी आवडी. सुख गडोगडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. बघा, त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागल्या. कोणाच्या? बाल कबीरदास. आपण देवासाठी रडतो का? नाही रडत. आपली एखादी जवळची व्यक्ती गेल्यावर आपण किती रडतो, खरं खरी. तसं देवासाठी सुद्धा रडायचे. पण ते देवासाठी रडण्याचं साधन तुम्ही आम्हाला भेटलं पाहिजे बरं का. त्यांनी सांगितलं, साधनांचे सार मंत्र बीज हारी, आत्मतत्वधरी तोची एक, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडी. अशी त्या हरिनामात प्रचंड शक्ती आहे. पण ते हरिनाम फार वेगळे आहे बरं का. त्यांनी सांगितलं, कोटी नाम संसार मेन ताती मुक्ती ना होय, आधी नाम जपे ताती मुक्ती होय. म्हणजे आदिनाम कोणतं आहे, त्या आदिनामाचा शोध घ्यायचा आहे जीवानी. पण त्यांनी सांगितलं, इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई न देखे, वही बड़ा चमन बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया बे. आतमध्ये नारायण झोपलेला आहे, पण आपल्याला
माहीत नाही, मग तो अनुभवायचा आहे. भगवंत पाहायचा विषय नाही, भगवंत दाखवायचा विषय नाही, भगवंताचा फक्त अनुभव घ्यायचा आहे. मग संतांना तोच अनुभव आला आणि तुम्ही आम्हाला सुद्धा तसाच अनुभव करून देता. असे संत इथं बसलेले, तुम्हाला एक सांगतो, ते ज्ञान त्यांच्याकडे पण ते दाखवते नाही. आपण शरण जायचे त्यांना, माझा उद्धार झाला पाहिजे, अट्टहास करायचा आहे, त्यांच्या चरणावर लीन व्हायचं. ते तुम्हाला अनुग्रह आणि बोध ह्या दोन क्रिया आहे. पहिलं चित्त शुद्ध होतं पहिल्या नामाने, नंतर अनुग्रह होतो. देव आणि मी एकच आहे. मग आपला श्वास किती वेळेस चालतो एका दिवसाला? 21,600 वेळेस एका दिवसाला किती वेळ चालतो? मग जो श्वासावर आरूढ झाला ना, जो श्वासावर आरूढ झाला तो खूप वेगळा असतो. मग त्यांनी सांगितलं बघा, मग त्या बालकबीरदासांना इतका आनंद झाला, मग तसे ते बाजारात पळत सुटले. खूप त्याचं मला रामनामाचा मंत्र भेटला आणि संतांचा स्पर्श माझ्या अंगाला लागला. मग ते म्हणायला लागले, कब समरोगे राम बतुम, कब समरोगे राम, गर्भपन में हाथ जुड़ाया, निकल गया बेईमान बतुम, कब समरोगे राम. हा जीव आईच्या गर्भात असताना त्याचं भजन चालू असतं. बघा, धरणी वायू लागता स्मरण निसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, आणि कोहम कोहम रडे केव्हा केव्हा म्हणायला लागतो बाहेर आल्याला. आतमध्ये भजन चालू असतो. मग तसा तो मायेत अडकल्या जातो. त्यांनी सांगितलं, बालपण में खेल ग माया, तरुणपण में काम बतुम, कब समरोगे राम. बालपण खेळामध्ये जातं, तरुणपण हा जीव कामाने नाडला जातो, भजन करायला कुठे वेळ हो त्याला, आणि म्हातारपणात कापायला लागतो हा जीव. वृद्धपन में कापन लागे, निकल गया बेईमान बतुम, कब समरोगे राम. असं सुंदर भजन चालू होतं त्याचं. परत रामानंद स्वामी गुरु माझे, रामानंद स्वामी गुरु, रामानंद स्वामी गुरु माझे, रामानंद स्वामी गुरु, असं त्याचं चिंतनं चालू होतं. आणि बाजारातली मंडळी जमा झाली, त्याच्या वाणीत ताकद आली होती ना. आणि तेवढ्यात तिकडून रामानंद स्वामी आले. बघतो तर कसली गर्दी, ते हात कबीर आहे, याला मी अनुग्रह दिला नाही आणि हा माझं नाव कसं काय घेतो म्हणे. त्यांना प्रचंड राग आला रामानंद स्वामीला. पायातल्या खडवा काढल्या आणि कबीरांच्या दिशेने भिरकावल्या. कबीरांच्या डोक्यात लागल्या त्या, आणि डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. तरी संतांचा स्पर्श, संतांचा खडवा माझ्या मस्तकावर धारण गेला, तरी तो इतका संयम. आणि मग अखेर रामानंद स्वामींना त्याची दया आली. असं तू राम नामाचं कार्य करत जा. मग कबीरदास म्हणाला, राम नाम सब कुछ ले, जे कुणी घेऊ शकतो, ठग ठाकूर और चोर, पण जिस नाम से ध्रुव परला तरले ओ नाम कुचोरे. ते नाम वेगळं आहे, मग ह्या वेगळ्या नामाची या जीवाला गरज आहे. बघा, मग ते म्हणायला लागले, तन के तंबूरे में दो सासों के तार बोले, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. अब तो इस तन के मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा, मगन हुआ मन मेरा, झूठा जन्म जन्म का फेरा, जन्म जन्म का फेरा. प्यासी दो अखियों में हो, प्यासी दो अखियों में आंसुओं की धार बोले, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. प्यासी दो अखियों में आंसुओं की धार बोले, जय सिया राम, जय राधे श्याम. अशी बाल कबीरदासांची सुद्धा अवस्था झाली. तुमची आमची सुद्धा तीच व्हायला पाहिजे. त्यांनी सांगितलं, येती अंगावस्थी लक्षणं, आपण येती तयाच्या गुणे, जाणे येणे कुंटे या वस्तीचे, जो मोल मदिरा खाये मदिरानंदे नाचे गाये, ज्यांनी ब्रह्मानंद सिविलाये, तो केवी काय आवरा. ज्यांनी ब्रह्मानंदाचा अनुभव घेतलेला आहे तो आवरू शकल का हो? एखादा दारुड्या आहे, दारू प्यायल्यावर त्याला कशी नशा चढती,
तो गटारीत लोळतो, कोणाला काय करतो याला भान राहतं का? मग आपल्याला सुद्धा ह्या देहाचा विसर पडला पाहिजे. मग त्यांनी देवा ताईसा करी उपकार, माझ्यावर असा उपकार कर, देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा. तसं या जीवाला सुखच प्राप्त होऊ शकत नाही देहाचा विसर पडला. मग प्रत्येक जीवाला रात्रंदिव काय सुखाची तळमळ चालू आहे ना. प्रत्येकाला वाटतं मला सुख भेटलं पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न झालं म्हणजे मी सुखी होईल, त्याला पोरं झाले म्हणजे मी सुखी होईल, नंतर तो सांभाळीत नाही म्हणून मी दुःखी होतो. म्हणजे ह्या जीवाची अशी अवस्था आहे ना, खूप कठीण आहे. सुख पाता जवा पडेन दुःख पर्वता एवढं आहे. सुख फक्त किती आहे, जवा इतकं दुःख पर्वता इतकं आहे. त्यांनी सांगितलं दुःख बांधावरी हा संसार, सुखाचा विचार सुखच नाही. मग सुख कुठं आहे? त्यांनी सांगितलं सुखा लागे करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. चंद्रभागेचे करिता स्नान, तुझे दोष पळती रानोरान, मग तू अवघाची सुख रूप होसी. मग कोणत्या चंद्रभागेचे स्नान करायचे? ही चंद्रभागा वाहिली पाहिजे डोळ्यातून, मग सुख प्राप्त होतं. प्रत्येक वेळेस सुखासाठी तळमळ तर चालूच आहे. त्यांनी सगळं सुखी जेणे व्हावे, जग निववावे, अज्ञानी लावावे सन. जो माणूस अज्ञानात आहे ना त्याला सन्मार्ग लावणं महत्वाचं आहे. मार्ग जे आकळे भावभक्ती मिळे, जगाची या मिळेन दिसती जनिवनी प्रत्येक एका जनार्दनी हरी बोला, हरी उच्चारणी, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. सर्व कार्यकर्ता हरीच बोलायचे, पण नेमकं आपण हरीच बोलत नाही हो. बघा रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य बालशिष्यच होते ते. आता पूर्वीच्या काळी काय करायचे संत, मग असे मधुकरी मागून आणून खायचे. आणि त्यांचा शिष्य दररोजचा आज ह्या गावात जायचा, उद्या दुसऱ्या गावात, आणि एका गावातच जात नव्हती. हे गाव झालं का परत दुसरं गाव, तिथून भिक्षा मागून आणायचं आणि तेच अन्न खायचं. असं नियम होता त्यांचा. आता दररोजचा त्याचा नियम चालू होता. आणि एक दिवस थोडंसं गाव दूरच होतं. आता या शिष्याला काय वाटलं, आता गावाच्या कडाला एक झोपडी होती, इथूनच भिक्षा घेऊन आपण जाऊ निघून. त्याला कंटाळा चालला होता थोडा, आता बालकच होता तो. मग त्या झोपडीजवळ गेला आणि आवाज दिला, जय जय रघुवीर समर्थ. आता झोपडीतून काही कुणी बाहेर येईना. परत याने थोड्या वेळाने आवाज दिला, जय जय रघुवीर समर्थ. आता तिथं त्या एका अघोरी विद्याचा मांत्रिक होता आणि त्याची साधना चालू होती. ती कवटी वगैरे ते सर्व त्याची म्हणजे शक्ती प्राप्त होतो. तो कसा एवढा तो झाल मांत्रिक होता, तो जो जे बोलल ना तेच घडायचं. आला लाल बुंद डोळे झाले त्याच्यावर, ते जटा वगैरे येते. दरवाजा उघडला, कोण रे तू बालक, माझ्यासमोर दुसऱ्याचं नाव घेतो. यांनी परत आवाज दिला, जय जय रघुवीर समर्थ. हा काही गुरुचाच बच्चा होता. पण गावातली मंडळी जमा झाली होती. हा पोरगा त्या झोपडीजवळ का आला गेला बा, कारण तो आघोरी विद्येचा साधू तो साधारण नाही. आणि तेवढ्यात त्यांनी शाप दिला, काय तू सूर्य उगवायच्या पहिलं काय पावणारे, मृत्यू पावणारे. गावातली लोक सर्व हळहळ करायला लागली, बघा बालक या तरुण वयातच मृत्यू पावणारे म्हणे. आणि नंतर ती बालकं घाबरलं ना, ते आलं आपल्या आश्रमावरती निघून. मृत्यू म्हणल्यावर कोण घाबरत नाही हो, मृत्यू प्रत्येकाला मृत्यूची भीतीच वाटते ना. मग ते एका आश्रमात एका कोपऱ्यात जाऊन बसलं. मग तेवढाच रामदास स्वामींचा चक्कर आला, का रे बाबा तू एवढा शांत का बसला, एका कोपऱ्यात बसला निवांत, काय झालं नेमकं सांगतं कधी, भिक्षा वगैरे आणली का नाही म्हणे. महाराज म्हणे भिक्षा तर नाही म्हणे, पण मृत्यूच घेऊन आलं म्हणे. काय बोलतो मृत्यू म्हणे, काय झालं.
म्हणे असं झालं एका साधूने मला शाप दिला तर सूर्य उगायच्या पहिले मृत्यू पावणारी म्हणे. अरे म्हणे त्याला 3 प्रहर बाकी आहे, चला म्हणे जेवण करून घेऊ आपण, याला का भूक लागेल का. मग रामदास स्वामींनी जेवण केलं मस्त आणि आराम करायला लागले. आता याला वाटतं आपण आता मृत्यू पावणार आहे, मग सद्गुरूची सेवा तरी करू. मग तो लागला त्यांचे पाय दाबायला. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा हो. पाय तुझे रे, पाय दाबता दाबता रामदास स्वामी त्याला म्हणले, तू असेच पाय दाबत राहा म्हणे, इथून हालू नकोस. मग रात्रीचे 12 वाजले. काळ त्याच्या आईच्या रूपात आला. समोर उभा राहिली आई. चाल म्हणे बाळा, बऱ्याच दिवस झाले आपली ताटतूट झाली, आपली भेट झाली नाही म्हणे. यांनी बघितलं, याच्या डोळ्यातून खळखळा असं झाल्यावर बरं झालं आई भेटली म्हणे, आता आपण तर मरणारच आहे, पण त्या निमित्तानं आईची सुद्धा भेट झाली आपली. आनंद झाला. आई चाल म्हणे, मी तुला जेवण पण आणलेले. नाही आई माई म्हणे, मी तिथं येऊ शकत नाही, तूच इथं येऊन दे. बराच वेळ चालला त्यांचा, पण हा काही तिथून हल्ला नाही. त्याची सेवा चालू, एकीकडे आईशी पण गप्पा मारतो. अखेर आईरूपी काळ अंतर्धान पावला. परत रात्रीचा 1 वाजला. काळ देवाच्या रूपात आला. चाल म्हणे, तुझी सेवा पाहून मी तुला प्रसन्न झालेली म्हणे, तुला जे पाहिजे ते आहे म्हणे, मस्त पक्वानाचं जेवण तयार आहे म्हणे, ये म्हणे. देवा म्हणे, मला खरोखर खूप भूक लागलेली म्हणे. चाल म्हणे इकडे म्हणे, चाल लवकर तुझ्यासाठी जेवण आणलेलं असं येते. हा देवाशी गप्पा मारू लागला. बराच वेळ देवानी त्याला खूप नादवायचा प्रयत्न केला. यांनी काही जागा सोडलीच नाही, त्याची सेवा चालूच. नंतर परत रात्रीचे 2:30 वाजले. हा 12 ते 3चा टाईम हा पर्यंत कोण राहतं, हा तोच पिरियड असतो भूताची. याच्यात जास्त जेवणं करू नये माणसाने, जास्त हे काही कोणतीच गोष्ट म्हणजे हे करायला पाहिजे. 3च्या पुढं संतांचं साम्राज्य चालू होतं. हा पिरियड भूताटकीचाच असतो. आणि मग काळ परत यमाच्या रूपात आला. चाल म्हणे, तुझा टाईम संपलेला आहे म्हणे, हातात खडगं मोठं, चाल म्हणे तुला घ्यायला आलो म्हणे. याचे थरथर कापायला लागला यम पाहिल्यावर. आणि मग यांनी बघितलं म्हणजे, तुला घेऊन जायचं तर घेऊन जा, पण मी इथून काही हालणार. आणि याचे चिंतनं चालू, सारखं श्वासाचं चिंतन चालू होतं. हातपाय दाबत होता त्याचे, संतांचे सेवा करता. अखेर काळ तिथून अंतर्धान पावला आणि याला नेमकी पाड झाली, याला डुकली लागली. इकडं पक्ष्यांचा किलबिलाट चालू झाला आणि सूर्य उगवला. रामदास स्वामी त्या पाठीवर राहतं. उठ म्हणे बाळ म्हणे, तू तर म्हणला होता ना मी मृत्यू पावणार आहे. ही संतांची ताकद किती आहे. म्हणून आपल्याला कशाची गरज आहे, संतांची गरज आहे. मग खऱ्या साधूला शरण जा, मग या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग ह्या जीवाचा उद्धार 100% होतो. मग त्यांनी सांगितलं, काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवितो हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. मग ह्या जीवावर खऱ्या साधूचे उपकार, संतांचे उपकार झालेच होतात यात का शंका. पण संतांना शरण गेलं पाहिजे. गळ्यात तुळशीची, ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ नाही ना, त्यांनी अट्टहास करा, तुळशीची माळ गळ्यात घाला आणि खऱ्या साधूला शरण जा. ह्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी सांगितलं, हरिपटात सोप्या भाषेत सांगितलं नाही हो. मग आपण नुसतं मनामनीचाच खेळ आहे का हो. त्यांनी सांगितलं, साधू बोध झाला तो नुरुन्या ठेला, आणि ठाईच मुराला अनुभव, जागेवर अनुभव करणारे संत तुम्ही आम्हाला भेटले पाहिलं. मग 100% उद्धार आहे. मग ह्या ते ज्ञान दिल्यानंतर ह्या जीवाची डायरेक्ट जागेवरच अनुभूती येते 100%. मग जे कळत नाही ते कळायला यात लागतं.
त्यांनी सांगितलं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या एका केशवराने सकळ रिद्धी सिद्धी निधी अवघीचो पयू जाऊ त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेव रमले रमले समजा हरेचे चिंतन कधी कधी का अहो सर्व काळ सतत चाललं पाहिजे. म्हणजे सतत कसं काय चालणार आहे. परमार्थ हा नुसता वाचेचा नाही, नुसता पाठांतर करायचा नाही, तुम्हाला सांगतो नुसता पायाचा सुद्धा नाही. बुद्धीचे वैभव अन्य नजुजा एका केशवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघितो. मग बुद्धीचं वैभव आहे. मग बुद्धीनं निश्चय करायला पाहिजे मला ह्या भवसागरातून पार व्हायचं आहे, माझा उद्धार झालाच पाहिजे. बघा एक मेंढपाळ होता, दृष्टांत सोपा आहे. तो दररोजचा आपल्या मेंढ्या काय करायचा, रानात चारायला घेऊन जायचा. आता जंगलात एक वाघीण व्यालेली होती आणि तिथं ती निघून गेलेली होती आणि तिथं ते पिल्लोय ना त्या मेंढ्यांमध्ये आलं आणि ते घरी आलं त्याच्याबरोबर त्या मेंढ्यांबरोबर. आता त्या मेंढपाळाला प्रश्न पडला का या पिल्लाचं करायचं काय. मग ते परत त्या चरायला सोडला मेंढ्यान, परत ते त्यांच्याबरोबर जाऊ लागलं. त्याला भूक लागली का ते मेंढ्यांसारखं दूध पिऊ लागलं. मग ते असं गुबगुबीत झालं. वाघ मोठा तगडा झाला, ते मेंढ्यासारखाच राहू लागला, खाली खाली मान घालून चालू लागला तो. मग एक दिवस वाघ आला मेंढ्या पकडण्यासाठी. आता यांनी पाहिलं हा आपला भाऊ काय करतो बा मेंढ्याच्या गाळपात काय करतो. आणि मग त्यांनी त्या मेंढीला न पकडता त्या वाघालाच पकडलं आणि कुठं घेऊन गेला, जंगलात घेऊन गेला. तळ्याचं तळं होतं मोठं, सूर्याचं प्रतिमे पडलेलं होतं. बघ म्हणे तुझं स्वरूप आणि माझं स्वरूप एकच आहे म्हणे, तू मेंढ्यांमध्ये कशाला राहतो म्हणे. जैसा का जळा माझी ठाके आप आपणा ते देखी आणि निभ्रांत ओळखे मी वेगळा आहे, मी वेगळा आहे, मी वाघ, मी मेंढू नसून मी काय आहे वाघ आहे. तसं तुम्ही आम्ही सुद्धा आहे ना मुक्तचे मुक्त होतासी परी बळेच झाला बद्ध हा जीव बळच बांधला जातो पण मुक्तचे आपण. अहो ह्या जीवानी मी आलो कुठून आणि मला जायचं कुठं या जीवानी याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. अहो हा जीव जन्माला एकटा येतो आणि जाताना एकटाच जातो. मग काय हो आपलं, आपण म्हणतो माझी पोरं माझी बायको माझं हे. अहो काहीच नाही, कुणीच कोणाचं नाही. त्यांनी सगळं धरा बळकट भाव तुम्हा पाशी आहे देव, का रे हिंटा रानो राणी पुसा संतांशी जाऊनी. भाव बळकट धरा, त्या संतांना शरण जा, मग ह्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी सांगितलं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचं दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. ज्यावेळेस आपली शक्ती हीन व्हायला लागते, नाक डोळे गळायला लागतात, याला बाजूला ठेवा याला बाहेर ठेवा, याचा वास येतो, बायकापोरसुद्धा असे करायला लागतात. मग या जीवाचा ही अवस्था होण्याच्या आतच आपण काय करायचं आहे, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं. आत्मज्ञान विना आपका जीवन अधुरा आहे. मग त्या साधूला शरण जाणं महत्वाचं आहे ना. मग ह्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहतच नाही. नाथ महाराज म्हणतात देव सदा जवळीच असे, त्या लागे जण हे कैसे पिसे, पाहू जाता देशोदेशी ज्याला दिसे तो गदगदासे. ज्याला अनुभव येतो ना तो हसता तो भगवंतासाठी भ्रमण करता. आता सावता महाराजांना कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्यांना कांद्या मुळातच विठ्ठल दिसायचा हो. ते कधी पंढरपूरला सुद्धा गेले नाही. मग त्यांनी सांगितलं नाही पंढरीसी दारे आल्यानो संसारा, पंढरीसी दारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. मग कोणत्या पंढरीला जायचंय, काय ही पंढरी ना आत्माच पांडुरंग आहे, आत्मा देवांचा देव आहे. त्यांनी सांगितलं जणू देह ही पंढरी ना आत्माच पांडुरंग आहे, आत्मा देवांचा देव. पण अगोदर ह्या पंढरीला जा मग त्या पंढरीला जा. मग
मी परमार्थ हा पायाचा आहे का डोक्याचा आहे? परमार्थ हा डोक्याचा विषय तुम्हाला सांगतो. आतला जाणून घ्या, आतल्या साधूला शरण जा, आणि मग त्या पंढरपूरला गेल्यावर मग त्या पांडुराकडे पाहिल्यावर मग तुमच्या डोळ्यातून अश्रुधारा वाल्याशिवाय राहणार नाही. मग भरला गंधाट हरी दिसे किंवा सर्वागटी राम देहादे एकन सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. मग सर्वीकडं उत्पूर शक्ती आहे की अनुभवास आल्याशिवाय राहतच नाही. हवा दिसते का? दिसत नाही, पण सत्य आहे. सर्वांची वरात कशावर आहे? हवेवरच नाव. ज्याची हवा संपली त्याला म्हणता उचला आता. मग हवेचं भजन खूप वेगळं आहे. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पाणी. भगवंताला फक्त वैष्णवांच्या संगतीतच सुख वाटतं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही ने गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने गाये नाचे उडे आपुलिया छंदे. भगवंत म्हणतात मला वैष्णवांच्या संगतीत सुख वाटतं. कारण वैष्णव कसा आहे? गातो नाचतो, त्याच्या धुंदीत राहत होतो. वैष्णव तो जयावरी माया. मग वैष्णव कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे जे हरिनाम आहे ना तोच खऱ्या अर्थाने वैष्णव आहे बरं. मग त्याची अनुभूती यायला लागती. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवतन कराल ते इथं सत्य करा कुण्याही जीवाचा न घडावा मस्तर वर्म सर्वेश्वर पूजना ते तुका म्हणे एका देहाच्या सुख दुःख जीव भोग पावे. मग त्यांच्या संगतीतच मला सुख वाटतं. मग वैष्णवांचा मालखरान तुरतुरा वस्तूशी. मग ती वस्तू आपल्याकडं पाहिजे. कोणती? हरिनामाची. हरिनाम लक्षात घ्यावा. हरिनाम खूप वेगळं आहे बरं का. त्या हरिनामाचीच गरज आहे. त्यांनी सांगितलं राम नाम सब कुछ ले. ते कोणी घेऊ शकतं. ठक ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरले ओ नाम कुचवरे ओ नाम कुचवरे. ते नाम वेगळे. ह्या वेगळ्या नामाची ह्या जीवाला गरज आहे. मग हे ज्ञान जिसने पाया उसने चुपा. ज्याने आत्मसात केलं त्याने काय केलं? लपून ठेवलं. आधीच जण हे उद्धट गुह्य करू नये प्रगट. मोडीला भक्तीची वाटण संतांचा कोप होतं ते प्रगट केल्यावर ते ज्ञान. पण आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं प्रगट केलं. त्यांनी सांगितलं प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. त्या काळात एक गुरु एक शिष्य परंपरा होती. पण आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने ते प्रगट होईल. गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार सोजविले. गैनीनाथांनी कोणाला दिलं? निवृत्तीदादांनी कोणाला? ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम. मग ते प्रगट झालं. ते असं ते प्रगट ज्ञान तुम्हाला आम्हाला सुद्धा त्याचीच गरज आहे. आता सावता महाराज झालं, गोरा कुंभार झालं, शदन कसं इथे मांस विकायचा हो, तरी तो हरिनामात तल्लीन झाला होता. मग असं हरिनाम कोणतं आहे? त्या साधूला शरण जाणं महत्वाचं आहे. टाईम किती झाला बघा बरं. नाही तर मग परत मी बोलतच राहील, तुम्ही परत म्हणाल बरं. हां टाईम आहे अजून. बघा एकनाथ महाराज आणि त्यांचे शिष्य आता जंगलातून जात. पूर्वीच्या काही घनघोर जंगल असायचे ना. आता चालता चालता त्यांना मध्येच अंधार झाला आणि त्यांनी ठरवलं आता एका झाडाखाली विश्रांती घ्यायची. आणि विश्रांती घ्यायला बसले ते मस्त. मग त्यांनी ते न्याहारी वगैरे केली वगैरे येते. आता सेवा कोणी कोणाची करायला पाहिजे? शिष्यानी गुरुची सेवा करायला पाहिजे. पण इथं उलटं घडतं. नाथ महाराज म्हणता तू झोपून घे मी जागं राहतो म्हणे. नाही म्हणे एकच काय उलटं म्हणे. नाही असंच करायचं म्हणे. बरं गुरु आज्ञा. हे बालक झोपलं
अर्ध मिनिट डोळे केले. नाथ महाराज बसले त्याच्याजवळ आणि एक काळा कुट्ट सर्प रात्रीचा त्याला दंश करण्यासाठी आला त्या बाळकाला. नाथ महाराजांनी पाहिलं, का रे बाळा, तू याचा जीव कशासाठी घेतो म्हणे. नाही म्हणे, यांनी मला अगोदर जखमी केलेले, यांनी माझं ग्लासभर रक्त काय केलेले, वाय केलेले होतं, म्हणून मी याचा दंश करणार मी याला म्हणे. नाही म्हणे, तुला करता येणार नाही म्हणे. मग तुझं रक्त मी तुला परत वापस करतो म्हणे. मग चालेल म्हणे. मग नाथ महाराजांनी काय केलं, आपला असा चाकू घेतला आणि त्या बालकाची अशी नस कापली. याला वाटलं, हाता झोपेलच नव्हता बालक, याला वाटतं हे काय करता म्हणे आपले नाथ महाराज म्हणे, माझा जीव. हा घाबरला, पण म्हणे जाऊ द्या म्हणे, सद्गुरूच्या हातून मेलं तरी चालेल म्हणे. मग त्यांनी ती नस कापली आणि ग्लासभर रक्त काढलं आणि परत ती जडीबुट्टी लावून परत ती पॅक करून दिली. हा बालक झोपी गेला. सकाळ झाली आणि उठले, परत ते चालतात, परत चालायला लागले आणि चालता चालता परत दुपारी न्याहारीला बसले ते. मग यांच्या मनात होतं का हा काहीतरी आपल्याला प्रश्न करील, याची चुनचुन चालू होती, पण यांनी नेमकं काय केलं मला हे सांगता येत नाही म्हणे. आणि मग नाथ महाराज त्याला सांगायला लागले म्हणे, रात्री एक काळा कुट्ट सर्प तुला दंश करण्यासाठी आला होता म्हणे. आणि मग ह्या बालकाला असं बरं वाटलं, काय काय सांगू आता संतांचे उपकार, संतांचं महिमा काय आहे. संत चरण रज लागता, वासनेचे बीज जळून जाईल, मग राम नामी उपजावली, आणि सुख घडोघडी वाढवले. ह्या जीवाची खऱ्या साधूची गरज आहे, तुम्ही आम्हाला सुद्धा. मग त्या वेगळ्या नामाची या जीवाला गरज आहे. मग त्यांनी त्याला आधीच गुह्य करू नये प्रगट मोडील, ते गुह्य ज्ञान आहे, त्याचीच तुम्ही आम्हाला गरज आहे, तरच ह्या जीवाचा उद्धार आहे, नाही तर नाही. बघा, एवढं बोलून मी माझे 2 शब्द सद्गुरू शिंदे बाबांच्या चरणी अर्पण करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.